ओम काळेश्वरी ओम नमो भगवती आय राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. तर नमस्ते भक्तांनो. कोणता देव आल्यानंतर कोणती गर्जना केली पाहिजे, कशी केली पाहिजे, काय केली पाहिजे, हा खूप नवीन वाऱ्यांना आणि लोकांना एक प्रश्न पडलेला असतो की नेमकं काय केलं पाहिजे. की वारं आपलं येतंय, वारं आल्यानंतर काही काही वेळेस असं होतं की आपण वेगवेगळ्या नावाने वेगवेगळी गर्जना करत राहतो. आता गर्जना करताना जो काय विषय आहे, तो गर्जना कशा पद्धतीने केली पाहिजे, काय केली पाहिजे किंवा कोणता देव कोणती गर्जना करतो आणि हे कदाचित सर्वसामान्य लोकांना किंवा देवांगात येतो, परंतु नाव संचार घेताना किंवा नाव घेताना तो व्यवस्थित नाव घेत नाहीये. मग त्या टायमाला कोणता देव कोणतं नाव घेतो किंवा कोणती गर्जना करतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ओम काळेश्वरी ओम नमो भगवती आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे बोलत्या मांडवीच्या काळीचे चांगले. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की आदिमाया शक्ती कुलस्वामिनी तुळजापूरची आई अंबाबाई. ठीक आहे. तर अंबाबाईचा संचार होताना आई जगदंबा ज्यावेळेस संचार घेते आणि संचार घेतल्यानंतर ज्यावेळेस तिचा तो उद्गार टाकायचा असतो किंवा तिची ती गर्जना करते, तर ज्यावेळेस आई अंबाबाई आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि त्यावेळेस ती जो उद्गार टाकते, त्यावेळेस अंबाबाईचा उद्गार असा असतो की आई राजा उधे उधे सदानंदीचा उधे उधे बोल तुळजापूर भवानी माता की जय. म्हणजे हा आपला कुलस्वामिनी तुळजापूरच्या आई अंबाबाईचा उद्गार आहे. ज्यावेळेस अंबाबाई कोणत्याही स्वरूपाने, अंबाबाई तुळजाभवानी कोणत्याही स्वरूपाने आपल्या शरीरामध्ये येते, त्यावेळेस तिचा उद्गार जो आहे, तिची गर्जना आई राजा उधे उदे सदानंदीचा उधे उदे बोल तुळजापूर भवानी माता की जय. अशा पद्धतीने तुळजापूरच्या भवानी मातेचा उद्गार किंवा गर्जना केली जाते. दुसरी गोष्ट, येडेश्वरीचं जर वारा असेल तर येडेश्वरीचा उद्गार जो आहे, तो येडेश्वरीचा उद्गार या पद्धतीने केला जातो की आई राजा उधे उदे सदानंदीचा उधे उदे बोलते येडेश्वरीचा उधे उदे. म्हणजे अशा प्रकारे हा येडेश्वरी मातेचा उद्गार केला जातो. त्यानंतर जर आपण पाहायला गेलं तर मांढरची काळूबाई असेल, यमाईचा उद्गार त्याच पद्धतीने केला जातो जसा तुळजापूरच्या आईचा केला जातो. त्याच पद्धतीने काय म्हणतात ना, हिचा जो येडेश्वरी असेल, यमाई असेल, तुकाई असेल, इतर देवतांचा तो उद्गार त्या पद्धतीने केला जातो. आता दुसरी गोष्ट की ज्यावेळेस रेणुका माता शरीरामध्ये येते, म्हणजे यल्लमा देवी शरीरामध्ये येते, अंगामध्ये यल्लमा देवी असते, त्यावेळेस त्यावेळेस यल्लमा देवीचा उद्गार कशा पद्धतीने असतो, तर यल्लमा देवीचा उद्गार हा यल्लार माणिक उध गाय उध परश्रम बाळ उध गाय उध. म्हणजे ज्यावेळेस यल्लमा देवीचा उद्गार टाकला जातो, त्यावेळेस तिच्या नावासोबत तिचा जो लाडका आणि आवडीचा बाळ जो परशुराम म्हणजेच भगवान परशुराम यांचाही उद्गार त्या यल्लमा देवीच्या किंवा रेणुका मातेच्या वाऱ्यानंतर केला जातो. म्हणजेच तुम्हाला समजलं असेल की यल्लार माणिक उध गाय उध परशुराम बाळ उध गाय उध. अशा पद्धतीने यल्लमा देवीचा उद्गार केला जातो. आता त्याच्यानंतर पाहूया आपण की मळगंगेचा उद्गार कशा पद्धतीने केला जातो. तर मळगंगा जी आहे, मळगंगा म्हणजे निघोची कुंड माऊली पण म्हणतात तिला. तर मळगंगेचा जो उद्गार आहे तो मळुबाई छाती की जय, दौलत बाबा बेल बेल. या पद्धतीने मळाईचा म्हणजेच मळगंगेचा कुंड माऊलीचा उद्गार अशा पद्धतीने केला जातो. तर आता पाहूया आपण की खंडेरायाचा जो उद्गार आहे, खंडोबाचा असेल, ज्योतिबाचा असेल किंवा भैरवनाथाचा असेल, तर जर खंडोबाचा उद्गार पाहायला गेला आपण, तर खंडोबाचा उद्गार जो आहे, सदानंदाचा येळकोट कडे पठार महाराज की जय. म्हणजे अशा पद्धतीने हा खंडोबाचा जो वारा आल्यानंतर जो उद्गार केला जातो किंवा गर्जना केली जाते, त्या अशा पद्धतीने केली जाते. किंवा ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, हा ज्योतिबाचा उद्गार आहे. भैरवनाथाच्या नावानं चांग भलं, बोल काळ भैरवनाथाचे चांग भले. या पद्धतीने भैरवनाथाचा, कोणतेही भैरवनाथ असेल, सिद्धनाथ असेल, तर त्यांचा उद्गार या पद्धतीने केला जातो. आता याच्यामध्ये नाथपंथीय जर असेल, म्हणजे बडे बाबा असतील किंवा गहिनीनाथ असेल, जालिंदरनाथ असेल, नवनाथांचं कोणचंही वारं असेल, तर त्या वाऱ्यांमध्ये
काही काही वाऱ्यांमध्ये आता काय होतं, की मिरावली बाबा हे मिनीनाथांचे अवतार आहेत. म्हणजे एकच आहे, पण फक्त त्यांना नाव दिलंय, की मिरावली बाबा आणि ते आहेत तर साक्षात मिनीनाथ आहेत. म्हणून त्यांचा कधी-कधी सलामी दिली जाते त्यांची. आणि दुसरी गोष्ट आदेश, ठीक आहे. अलक निरंजन अवधूत चिंतन, गुरुदेव दत्त, बडे बाबा की जय, नवनाथ महाराज की जय आणि आदेश, आदेश, आदेश दिला जातो त्यांचा. तर अशा प्रकारे प्रत्येक वाऱ्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने जी गर्जना आणि नामस्मरण केलं जातं किंवा उद्गार उच्चारले जातात. आता त्याच्यामध्ये आपली सर्वांची लाडकी म्हणजे मांढरची काळूबाई, आई काळूबाई तिचा उद्गार कशा पद्धतीने केला जातो किंवा लक्ष्मी असेल. आता जे थोडक्यात आपण जर विचार करायला गेले, की हे जे मांसाहारी आहे, काय म्हणतात ना, यांना मांसाहार पण चालतो. अशा दैवतांना शक्यतो चांग भलेचा उद्गार केला जातो. म्हणून बोलत्या मांढरच्या काळीचे चांग भले, ठीक आहे. बोलत्या डोंगरच्या काळीचे चांग भले, ठीक आहे. अशा पद्धतीने मांढरच्या काळीचा म्हणजे काळूबाईचा उद्गार केला जातो. मग त्याच्यात कुसुंबीच्या असेल, सहारच्या असेल किंवा काळूबाईच्या नावानं चांगलं, बोलत्या काळूबाईचे चांगभले अशाही पद्धतीने उद्गार केला जातो. त्यानंतर तुमचे धावजी पाटील बाबा असतील, गोंजीबा असतील, मांगीर असेल, म्हसोबा असेल. आता मांगीराच्या पण वाऱ्यामध्ये काही उद्गार असे आहेत, की ज्यांना काय शेंद्र्याचा मांगीर आहे, ठीक आहे, मांगीर बाबा आहे, तर त्यांचा फुरमान म्हणून अशा पद्धतीने फुरमान, ठीक आहे, लक्षात घ्या, की ज्यावेळेस मांगीरा आहे, तर त्यांना फुरमान, फुरमान हा या पद्धतीने गर्जना केली जाते आणि देवाला नमस्कार केला जातो. अशा पद्धतीने हा मांगीराचाही उद्गार वेगवेगळा आहे. तरी हे काही लोकांना माहिती नाहीये, की आजपर्यंत मला हे पण सांगायचं होतं, की आपण मांगीर, 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 मांगीराची पूजा करतो. पण मांगेराचं खरं अस्तित्व किंवा खरं जे मूळ ठाण आहे मांगेराचं आपण कधी तिथं घेऊन जाऊन कधी आपण त्याचं दर्शन घेतलं नाही. तर मांगेराचं ठाणं हे छत्रपती संभाजीनगरमध्ये शेंद्रा या गावी कामरगाव म्हणून आहे. तर त्या गावामध्ये मांगेराचं ठाणं आहे जिथे मांगेराची जिवंत समाधी आहे, संजीवनी समाधी आहे. तर ज्या भक्तांना माहिती नाही, आपण दावजी पाटलांचं म्हटलं की आपण सुरूरला जातो. म्हणजे ज्या-ज्या ठिकाणी आपल्याला दैवत माहिती आहे, आपण त्या-त्या ठिकाणी जाऊन येतो. परंतु मांगेराचं जे मूळ ठाणं आहे, तर ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. तर अवश्य एकदा सर्वांनी भेट द्यावी. आणि अशा पद्धतीने मला जे सांगायचं होतं, की प्रत्येक देवतांचं जे हे आपण काय म्हणतो, की गर्जना, वारं आल्यानंतर करण्याची गर्जना ही नक्कीच तुम्हाला समजली असेल. तर हा व्हिडिओ नक्कीच कसा वाटला कमेंट करून सांगा. त्यानंतर आणखीन तुम्हाला कोणकोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहायला आवडतील, तर नक्कीच कमेंट करून खाली खाली मला सांगा. आणि काही ॲफिलिएट प्रॉडक्ट दिलेले आहेत. आपण पॉडकास्ट करतोय, की जे खऱ्या भक्तांचे जे काही अनुभव आहेत, ते आपल्याला लोकांसमोर पोहोचवायचे आहेत. आपल्या देवदेवतांचा प्रसार आपल्याला करायचा आहे. ज्यांनाही कॅमेऱ्यासमोर यायचंय, ज्यांनाही YouTubeवरती यायचंय, अशी लोकं नक्कीच मला संपर्क करू शकतात. ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे. नक्कीच हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. धन्यवाद. बाय बाय.